4 जूनला काय होणार, नागपुरात काय होणार, महाराष्ट्रात काय होणार आणि देशाचा निकाल काय लागणार, प्रत्येकाच्या मनातला प्रश्न. नेमकं नागपूरकर काय विचार करतात आपण विचारूया. सर, काय होईल 4 जूनला, काय वाटतंय? आएगा तो मोदी. मोदीच येणार आहे सगळ्या ठिकाणी. ठीक आहे, पण लोकांमध्ये थोडीशी भावना वेगळी पण येते आहे याच्यात, की काय महाराष्ट्रात जे कमी वोटिंग झालं आहे, मला असं वाटतं त्याचं कारण असंच आहे की लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे की कोण कशात आला, कोण कशात चालला बाहेर. त्यामुळे वोटिंग पर्सेंटेज कमी झालं असं मला वाटतं आहे. पण शेवटी येणार तर BJP, कारण कुठला दुसराही पर्याय नाही आहे कोणाकडे. नागपुरात काय होणार, गडकरी की विकास ठाकरे? नॅचरली गडकरीच. काय होणार नागपुरात? गडकरी जी आएंगे, 100% आएंगे। देशात कोण येणार? देश में जो नव राष्ट्र निर्माण कर रही है, बस वही देश में आएंगे। सर, कोण येणार देशात? मोदी. नागपुरात कोण येणार? गडकरी. नागपुरात गडकरी आणि तिथे मोदी। भाई ऐसा है, बीजेपी लड़ रही है 400 सीट के लिए, बाकी विपक्ष में कोई भी 272 यानी मेजॉरिटी के लिए 272 चाहिए, तो उसके लिए भी नहीं लड़ रहे हैं बाकी लोग। तो स्वाभाविक है जो 200 जिनका 400 का टारगेट है उनकी मेजॉरिटी तो आनी ही आनी है। महाविकास आघाडी महाराष्ट्रात जास्त येणार की महायुती जास्त येणार? ये कांटे की शक्कर है, क्योंकि क्या हो गया है, यदि जो शरद पवार को भी चाहते हैं वोट देना, लेकिन वहाँ पर जो ध्यान में घड़ी दबा देते हैं, वो एक कन्फ्यूजन लोगों में है, और ख़ास करके ग्रामीण इलाकों में कन्फ्यूजन ज़्यादा है। नक्कीच. दादा, कोण येणार नागपुरात, विकास ठाकरे की नितीन गडकरी? नितिन गडकरी. देशात कोण येणार? मोदी. काका, कोण येणार देशात, कोण येणार? मोदी. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती? महायुती. नागपुरात नितीन गडकरी. आणखी लोक आहे, हे तरुण मंडळी, यांना विचारूया आपण नेमकं काय विचार करतात. तर चुनाव का रिजल्ट आने वाला है, मतदान निकाल येत आहे. कोण येणार महाराष्ट्रात, देशात कोण येणार? बीजेपी. नागपुरात पता नहीं। बीजेपी। नागपुर में विकास ठाकरे आएंगे, कांग्रेस आएगी या बीजेपी आएगी? नागपुर में बीजेपी। बीजेपी आएगी शायद, बीजेपी आएगी। महाराष्ट्रात कोण येणार? बीजेपी। त्यांना विचार आहे. दादा, एक मिनिट, कोण येणार महाराष्ट्रात, कोण येणार? कांग्रेस। हा? कांग्रेस। काँग्रेस येणार. नागपुरात कोण येणार? विकास ठाकरे। विकास ठाकरे। कोण येणार नागपुरात? विकास ठाकरे। हा? विकास ठाकरे। आणि देशात देशात राहुल गांधी। राहुल गांधी। हे आणखी आहे, इथं राहुल गांधी म्हणतात. दादा, कोण येणार देशात, कोण येणार काय वाटतंय? भाजपा ही आएंगे दूसरे। भाजपा। आणि नागपुरात? नागपुर में नितिन गडकरी। नागपुरात विकास ठाकरे की नितीन गडकरी, कोण येणार? काय माहिती बा, चान्सेस 50-50 चान्सेस आहे. 50-50 चान्स आहे. आपण हे ऑटोवाले काकाला थांबू. काका, एक मिनिट, नागपुरात कोण निवडून येणार? ये तो कुछ आइडिया नहीं, नितीन गडकरी की विकास ठाकरे, कांग्रेस की भाजप? मालूम नहीं भैया, अपने को अब क्या इस बात में इंटरेस्ट नहीं। देश में कौन आएगा, मोदी जी या राहुल गांधी? आना चाहिए भैया मोदी। मोदी आना चाहिए। मावशी, एक मिनिट थांबा. मावशी, कोण येणार नागपुरात? मोदी जी। नागपुरात विकास ठाकरे की नितीन गडकरी? नितीन गडकरी। प्रातिनिधिक मतं आहे, यांना विचारू. हे सगळे लोक सण जात आहे. चहावाल्याला विचारूया आपण. चहावाला आहे, त्यांना विचार आहे. कोण येणार निवडून, विकास ठाकरे नितीन गडकरी? नितीन गडकरी. देशात कोण येणार? देशात मोदीजी. हा? मोदीजी. कोण येणार निवडून नागपुरात? नितिन गडकरी। आणि देशात? मोदी। काका, कोण येणार निवडून? उसके अतिरिक्त कोई नहीं, नितिन गडकरी के अतिरिक्त। देश में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। हा, हे मित्रा, कोण येणार निवडून नागपुरात? मोदी जी। मोदी जी। नागपुरात विकास ठाकरे की नितीन गडकरी? ना, नितिन गडकरी, सॉरी, हा? नितिन गडकरी। आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी का महायुती? काय म्हटलं? महाराष्ट्रात कोणाला जागा जास्त मिळतील? महाराष्ट्रामध्ये आपल्याला मतलब समजलं आहे तुमचे क्वेश्चन मला. बीजेपी की काँग्रेस, कोणाला मिळते? आपल्याला आता बीजेपीच वाटतो. या प्रतिक्रिया आहे. काही दुकानदार आणखी आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया. कोण येईल निवडून नागपुरात? कोण येईल नागपुरात? कोण येईल निवडून? भाजप। हा? भाजप। देशात? देशात क्या देशात? देश में कौन आएगा, मोदी जी या राहुल गांधी? मोदी जी। काका, कोण येणार निवडून नागपुरात? नागपुर में गडकरी साहेब। कोण येईल नागपुरात असं वाटते काका? 90% आहेत. कोण येईल हे खरं सांगता येत नाही. तरी अंदाज काय वाटतं, तुमचा अंदाज काय? मी विकास ठाकरे. विकास ठाकरे वाटते. हा. देशात? राहुल गांधी. तुम्हाला काय वाटते नागपुरात? गडकरी साहेब.
आणि देशात देशातला नाही सांगू शकत, मोदी की राहुल गांधी? ते नाही सांगू शकत. नागपुरात कोण येईल? गडकरी साहेब. आणि देशात? बीजेपी. गडकरी साहेब कन्फर्म नागपुरात आहे. आणि देशात? देशात कोण येईल, मोदी की राहुल गांधी? मोदी साहेब येऊ शकते. तुला काय वाटतं काय होईल नागपूर 4 जूनला काय होईल नागपुरात? काही माहीत नाही. हां काही माहीत नाही. देशात? काहीच माहीत नाही मला. दादा तुम्हाला काय वाटतंय नागपुरात काय होईल? गडकरी साहेब. आणि देशात? देशात सांगता नाही. नागपुरात? गडकरी. दादा नागपुरात विकास ठाकरे की गडकरी कोण येईल काय वाटतं? गडकरी. आणि देशात? बीजेपी. मग आणखी दादा आहे यांना विचारूया नागपुरात कोण येईल वाटतं? गडकरी. आणि देशात? देशामध्ये मोदीजी. नक्कीच हे प्रवासी आहे, प्रवाशांना विचारूया, सावलीत थांबलेले आहे. काय वाटतं काय होईल 4 जूनला? 4 जूनला नितीन गडकरी चुनून येणार नागपूरमध्ये. हां. आणि देशाचे PM जे राहतील नरेंद्र मोदी राहतील. असं वाटतंय नक्की? हा नक्की आहे. बरं Perfectly, sure. बरं आपण आणखी तिकडे जाऊया, विचारूया. कडाक्याचं ऊन आहे आणि 4 जूनची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे, कारण की काय होणार काय होणार. नागपूर महत्त्वाचं केंद्र आहे. भाऊ नमस्कार, काय म्हणता? बरं नागपुरात विकास ठाकरे निवडून येईल की नितीन गडकरी येईल? तर लोक तर म्हणते बा नितीन गडकरी येईल म्हणून. तुम्हाला काय वाटते? लोकांच जाऊ द्या. आम्हाला बी तेच वाटते. काय नितीन गडकरी येतील आणि म्हणून. देशात काय होईल काय वाटतं? आता देशाच्या म्हणजे आपला नागपूरचा विकास त्या साहेबांनी केला आहे तर नाही, देशात मोदी येईल की राहुल गांधी येईल? नाही देशामध्ये तर आता सध्या तेच येतील. कोण मोदी सरकारच त्याची आहे तर तेच येतील. आणखी विचारूया आपण. सगळे लोक बसलेले आहे बस स्टॉपवर. या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहे. काका नमस्कार, कुठे चालले? कुठे चालले? राजापेठ. बरं 4 जूनला निकाल लागणार आहे. नागपुरात कोण निवडून येईल? नागपुरात नितीन गडकरी की विकास ठाकरे? का माहिती नाही माहिती. बरं देशात? देशात नाही समजत. हां काही तर अंदाज काहीच- असेल तुमचा? काहीच- काहीच मग मावशी एक मिनिट थांबा, जाऊ नका. काय कोण निवडून नागपुरात कोण निवडून येईल? पण आला पाहिजे ना विकास भाऊ ठाकरे. विकास भाऊ येईल असं वाटतं? नाही नाही हो वाटत आहे. आणि देशात कोण येईल? का माहित आता अजून काय. मोदीजी की राहुल गांधी? राहुल गांधी. देशात राहुल गांधी येईल, इथे विकास ठाकरे येईल असं म्हणतात. मावशी कोण येईल नागपुरातून निवडून? का सांगू. तरी काही तर सांगा. सोनिया गांधी. सोनिया गांधी निवडणुकीचं सुवे नाही यावेळेस. मग नागपुरात राहुल गांधी, नागपुरात विकास ठाकरे येईल की नितीन गडकरी येईल? गडकरी. त्यांनी म्हणलं म्हणून नाही, तुमचं सांगा. नितीन गडकरी. आणि देशात? देशामध्ये बी तेच येतील. कोण येईल वाटतं? गडकरी साहेब आपलं. इकडे मानवाडची बस सांगतो. काका नमस्कार, नागपुरात कोण येईल, विकास ठाकरे की गडकरी? गडकरी. गडकरी येईल असं वाटतं. या काकाला विचारूया. काका नमस्कार, नागपुरात कोण निवडून येईल? हाँ गडकरी जी आएंगे क्योंकि उन्होंने विकास किया, भारत के लिए किया, नागपुर के लिए तो किया ही. कोण आहे का देश में प्रधानमंत्री पुनः नरेंद्र मोदी जी बनेंगे. नागपुरात? विकास ठाकरे गडकरी कोण येणार? आपल्याला तर नितीन गडकरी पाहिजे नाही ना काहीच नाही. कोण पाहिजे मग? आपल्याला ते काँग्रेस पाहिजे ना आपल्याला. म्हणजे विकास ठाकरे पाहिजे असं म्हणायचं. हां. आणि देशात कोण येईल? देशामध्ये बी आपल्याला तो मोदी नाही पाहिजे. शिवाय नका देऊ. हां तू मावशी कोण येईल? हां? येईल. नागपुरात विकास ठाकरे येईल का नितीन गडकरी? हो. कोण? काय विकास ठाकरे. विकास ठाकरे येईल. हो. आणि देशात कोण येईल असं वाटतं? हां? पंजाब. मावशी तुम्ही इकडे सावलीत बसल्या, नागपुरात कोण निवडून येईल, पंजा की कमळ? पंजा. हां? पंजा. नितीन गडकरी की विकास ठाकरे? विकास ठाकरे. विकास ठाकरे येईल. आणि देशात? पंजाच येणार आहे, जाऊ द्या. पंजा येणार आहे म्हणते. ही मावशी ताई कोण निवडून येईल नागपुरात? मी इथली नाही आहे म्हणून मी नाही सांगत. देशात कोण येईल? देशात देशातले आहे तुम्ही, कोण येईल देशात? मोदी सोडून कोणी आला तरी चालेल आम्हाला. हां? मोदी सोडून कोणी आला तरी चालेल. दादा इकडे या. अरे पळू नको ना, विचारतो बाबा, देशाचा नागरिक आहे ना तू. हा बोला. देशात कोण निवडून येईल असं वाटतं? येईन गडकरी साहेब येतील नागपुरातून. आणि देशात मोदी साहेब येतील असं वाटतंय? हो. नक्की. आजोबा कुठे चालले? कुठे चालले? कोण निवडून येईल नागपुरात? नागपुरात विकास ठाकरे येईल की गडकरी येईल? कोण येईल? गडकरी. आणि देशात? देशात का आता कोण येईल? मोदी येईल का राहुल गांधी येईल? राहुल गांधी. इकडे गडकरी येईल आणि तिकडे राहुल गांधी येईल. आता का सांगू मी आता, मला आपला डोसा काम नाही कर, आपला झाला ऑपरेशन.
बरं तब्येत बरी आहे ना आता? काळजी घ्या तब्येतीची. नागपुरात कोण येईल पुन्हा एकदा सांगा. नागपुरात गडकरी म्हणतात बाबा आता सर्व लोक. तुम्ही काय म्हणता? आज मी गडकरीच म्हणतो. मी या तरुण पोराला विचारूया काय चाललंय, तुझ्या मनात काय आहे, कोण येईल, विकास ठाकरे की गडकरी नागपुरातून? काय म्हणलं सर? नागपुरात विकास ठाकरे निवडून येईल की गडकरी येईल? गडकरी येईल सर. हां गडकरी साहेब येईल. असं वाटतं. देशात देशात मोदी. आणखी हे काकांना तर विचारलं. या प्रतिक्रिया प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. मावशी कुठे चालल्या तुम्ही? तुम्ही सांगितलं का कोण निवडून बोल? राहुल गांधी म्हणून सांगितलं. या प्रतिक्रिया आहे नागपुरातील या परिसरातल्या, म्हणजे नागपुरातील सीताबर्डी परिसरातलं हे बसस्टॉप आहे. इथल्या या प्रतिक्रिया. कॅमेरामॅन साईसह गजानन मांटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.